साविडचं बस स्थानक फार वर्षापूर्वीची मागणी होती भागातल्या नागरिकांची. त्यावेळी भैया आपण अहिल्यानगरचे मुख्य बस स्थानक आहे आणि त्या बाजूचं एक बस स्थानक आहे जुना आणि सावेडी, त्यावेळी आपण बीओटीवर विकसित करण्याचा पण निर्णय केला होता. मी परिवहन मंत्री असताना त्यावेळी हा निर्णय झाला, पण मध्ये काहीतरी कोर्ट केस चालू होती काहीतरी जागेची. जुनी गोष्ट आहे, 15 वर्ष झाली गोष्टीला. त्यामुळे मला असं वाटलं आता हे तिथे काय होणार नाही. पण ते खरं म्हणजे बीओटी तत्वावर यासाठी विकसित करायचं आपण ठरवलं होतं की सध्याच्या एसटी स्टँडची अवस्था इतकी वाईट आहे, बिकट आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छता राहत नाही. बीओटीवर केलेल्या बस स्टँडचे अनुभव चांगले आहेत. आपण एक फक्त तिथे स्टँड बांधणार, पुन्हा ते जे फडकं बांधलेलं असतं त्या माईकला आणि तो माणूस अनाऊन्स करत असतो ही गाडी आली ती गाडी आली, ते फडकं सुद्धा आपण लवकर धुत नाही, धुतलेलं नसतं बऱ्याच वर्षाचं. लावल्यानंतर ते फाटेपर्यंत ते काढले नसतं. जुना अनुभव माझा, आता माहिती आता त्याची अवस्था काय मला कल्पना नाही. आता सुधारले असेल तर हरकत नाही, पण ते जुने अनुभव जे त्या एस टी महामंडळाच्या अनाऊन्समेंटचे, अमुक गाडी आली त्या स्टेशन लागली इतक्या लागली. पण एक चांगलं काम आहे की निदान आपल्या शहरामध्ये एस टी महामंडळाच्या वतीने नवीन सुविधा उभ्या राहतात, प्रवाशांच्या सोयी करता चांगलं काम होत आहे. राज्य सरकारनं शिवशाही बसेस सुरू केल्यात, अजून मला वाटतं शिवाई सुरू केल्यात, वातानुकूलित बसेस, इलेक्ट्रॉनिक बसेस आहेत. पण आमच्या आपली यात्रा जलयात्रेला संभाजीनगर टू 40 गाव आम्हाला त्या गाड्या वापराव्या लागल्या, कारण तो जो कन्नडचा घाट आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फक्त महामंडळाची एसटी जाऊ शकते. मग आमच्या खाजगी गाड्या आम्ही दुसऱ्या रूटनी पाठवल्या आणि त्या इलेक्ट्रॉनिक गाडीमध्ये आम्ही गेलो. अति सुंदर गाड्या तयार झालेल्या आहेत शिवाईच्या. नंतर मला शीतल बंद पडल्या, मला वाटतं तुमच्या शीतल बंद झाल्या. नंतर मला वाटतं लालपरी एक आहे, हिरकणी. असे बरेच वेगवेगळ्या प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन महामंडळानं आपल्या स्वतःमध्ये इतका जागी बदल केला आहे आणि प्रवाशांची संख्या त्यामुळे वाढत चालली. महिलांना 50% मोफत केल्यामुळे महामंडळ फायद्यात आलं. कारण आता घरी पाहुणा निघाला, पाहुण्याकडे जाऊन येतो, ती बाई सांगायची मला 50%, तुम्ही घरी थांबा मी जाऊन येते म्हणायचं. त्यामुळे महिलांची संख्या इतकी वाढली की महामंडळ पहिल्यांदा फायद्यामध्ये आलं. इतका प्रवास महिलांचा व्हायला लागला एस टी महामंडळ बसमध्ये. त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी तो निर्णय केला. मोठं सिनियर सिटीजन करताय काहीतरी ना, 75च्या पुढे फ्री आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकाभिमुख हे महामंडळ व्हायला लागलं, सुविधा चांगल्या यायला लागल्यात. एस टी महामंडळामध्ये नवीन बसेसचा ताफा जोडत गेल्यामुळे लोकांना सुरक्षितता वाटायला लागली आणि अशावेळी पब्लिक ट्रान्सपोर्टला प्रोत्साहन देण्याकरता आज हे सावेडचं बस स्टँडचं काम सुरू होतं आहे. मला आनंद आहे. संग्राम भैयांचं मी अभिनंदन करतो. या बऱ्याच वर्ष प्रलंबित असणाऱ्या कामाला त्यांनी चालना दिली. मी या महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आपल्याला बस स्टँड करता जागा उपलब्ध करून दिली, निधी उपलब्ध करून दिला आणि इतर सर्व महामंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांचं अभिनंदन करतो. आणि माझी एवढीच विनंती करतो की जितक्या वेगाने आपल्याला काम पूर्ण करता येईल तेवढ्या वेगाने पूर्ण काम करा आणि प्रवाशांच्या करता ज्या काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आहेत, स्वच्छतागृह आपले अतिशय घाण असतात, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था आपली अजिबात चांगली नसते, या 2 गोष्टीकडे लक्ष द्या आपण फक्त. ते फार महत्त्वाचं आहे. शेवटी तो सामान्य माणसाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी पाहिजे. त्यामुळे मला तर तुम्ही पुष्कळात देणगीदार लोक आहेत, कोहिनूर आहे, अन्य लोक आहेत, त्यांच्याकडून तुम्ही पिण्याचे ते बसून घ्या. ॲक्वा गार्ड मशीन्स ते आपण व्यापारी डोनेट करतील काही. तुम्ही लोकांना विनंती करा, भैया आपण पुढाकार घ्या. असे प्रत्येक स्टँडवर ॲक्वागार्डचं बसून दिले तर तेच मेंटेन करतील. त्यांचा माणूस येईल, ते रिपेअर करेल, मेंटेन करेल, चालवेल, तो सगळं करेल तो.
म्हणजे जेवढ्या सुविधा तुम्हाला लोकांच्या सहभागातून तयार करता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा, तर फायदा आपल्यालाच आहे. म्हणून पुन्हा एकदा महामंडळाचे आणि आपल्या सर्वांचे, विशेष करून भैयाचे मनापासून त्या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो. दिव्य इमारत ही चांगली झाली पाहिजे याच्याकरता अनेक लोकांची भावना होती आणि त्या काळामध्ये आपण पाहिलं तर इमारत पाडण्यात आली, पण पुढं त्याला एक मूर्त स्वरूप प्राप्त होण्याकरता बराच अवधी हा उलटून गेला. पण असू द्या, हरकत नाही, उशिरा का होईना, पण आज कुठेतरी कामाला भूमिपूजन होतंय, सुरुवात होती. आणि अहिल्यानगर हे महाराष्ट्राच्या नकाशावरती आता विकसित शहर म्हणून नावावर पडत असताना तशा खाजगी स्तरावरती ज्या इमारती उभा राहत आहेत की ज्या लोक बिल्डर म्हणून उभा करतात, कुणी स्वतःची खाजगी प्लॉट म्हणून उभा करतं, बंगला म्हणून उभा करतं, कुणी खाजगी व्यवसाय दृष्टिकोनातून मोठ्या इमारती उभा करतं, कुणी हॉस्पिटल उभा करतं. पण आज त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर आता महानगरपालिकेची वास्तू म्हणतात ती नगरकरांची वास्तू असते आणि तसे नगरकरांच्या वास्तू देखील निर्माण होण्याकरता एक मोठी सुरुवात ही आपण जर पाहिलं तर गुडगाव रोड या ठिकाणी जे महानगरपालिकेचं झोन ऑफिस आहे त्या झोन ऑफिस शेजारी देखील आता एक मोठी इमारत ही उभा राहिलेली आहे आणि ती दुसरी कशाची नसून सर्वात महत्वाची इमारत म्हणजे आरोग्य सेवा करता इमारत आता ती दाखल होती आहे. आणि ती जर इमारत आपण जर सर्वांनी पाहिली तर तुम्हाला सांगतो ती इमारत अहिल्यानगर शहराच्या परिसरामध्ये जेवढी खाजगी हॉस्पिटल आहेत त्याला लाजवल अशी दर्जेदार इमारत आता उभा राहिलेली आहे. आणि त्या इमारतीमध्ये आपण जर गेलो तर त्या इमारतीला जे नाव दिलेलं आहे तर ते नाव मा जिजाऊ साहेबांचं नाव आहे आणि ते नाव देखील देण्याचा निर्णय मागची जी काय बॉडी महापौर उपमहापौर भोसले साहेब होते या लोकांनी त्यावेळेला नाव दिलं. नाव देण्याचं देखील कारण एक होतं की त्याच्या बाजूलाच जिजामाता आरोग्य केंद्र आहे आणि म्हणून त्या वास्तूच्या शेजारीच पुढे जर वास्तू ते जिजामाता आरोग्य केंद्र छोटं आरोग्य केंद्र आहे, 10-5 माणसं बसतील अशा पद्धतीचं आहे. ते देखील मला वाटतं पूर्वीच्या काळामध्ये भोसले साहेब नगरपालिका असताना काहीतरी तुम्ही उपनगराध्यक्ष होते तुम्ही बांधून घेतली होती, पण आज कुठं त्याच्या बाजूला जवळपास 1 एकर क्षेत्रामध्ये आज ती इमारत उभा राहिली आहे. आणि आज दुसरी महानगरपालिकेची मोठी वास्तूचं भूमिपूजन या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेबांच्या हस्ते होत आहे. आणि दुसरी कशाची नसून तर ते आज एवढं मोठं आज आपण पाहतो की हे चित्राच्यावरती पाहतो आणि त्या चित्रावरती घड्याळ देखील घेतलेलं आहे. हे सुभाष पहलवान घड्याळ जे आहे हे काय राष्ट्रवादीचं घड्याळ नाही, पण पूर्वी या इमारतीवर घड्याळ होतं त्याच्यामुळे ते घड्याळ घेतलं. ते मला म्हणलं तुम्ही राष्ट्रवादीचं घड्याळ लावलं, म्हणलं ते राष्ट्रवादी नसून हे नगरकरांचं घड्याळ आहे, हे तुम्हाला मी अभिमानाने सांगतो. आणि ते घड्याळ योग्य वेळ दाखवतं, पूर्वीसुद्धा दाखवत होतं. मध्यंतरीच्या काळात थोडं काही झाल्यामध्ये राहिली वेळ, तर आता इथून पुढेही ते भविष्यात वर्षानुवर्ष चांगली वेळ दाखवत राहील. आणि आपल्या नगरची देखील चांगली वेळ ही आपल्या मागच्या काही काळामध्ये सगळ्यांच्या योगदानातून, याच्यात कोणाचं एकाच योगदान नाही, म्हणजे टीमवर्क असती. त्या टीमवर्कमध्ये जसं इमारत उभा राहते याला देखील बरेच वर्ष वेगवेगळ्या अडचणी येत गेल्या. जसं महानगरपालिकेची इमारत हॉस्पिटलची उभा राहिली आंबोली साहेब, तुम्हाला सांगतो त्याच्या विरोधात लोक न्यायालयात गेले. त्या महानगरपालिकेच्या सभागृहात काम करणारे लोक आहेत, दुसऱ्याला पैसे देतात आणि पैसे देऊन ते पुढे न्यायालयात लावतात, पण त्याला सुद्धा न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दंड करून तो त्यांचा विषय फेटाळला आणि ती इमारत त्यामुळे आज एवढी मोठी इमारत उभा राहिली. आणि बाळासाहेब देशपांडेचं सध्या तात्पुरत्या स्वरूपात, कारण बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल हे त्यावेळेला तिथं ते नादुरुस्त झालेलं आहे, त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे आणि त्या स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट आला की आता ही इमारत नादुरुस्त झाली, धोकादायक झाली. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आपलं ती इमारत पाडून तिथं सुद्धा नवीन इमारत ही बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच्या जागेवरती तिथं खालच्या बाजूला गाळे आणि वरच्या बाजूला हॉस्पिटल आणि पार्किंगची व्यवस्था आणि कापडा बाजार जवळ असल्यामुळं तिथं देखील आम्ही आयुक्त साहेब असतील, महापौर मॅडम असतील, उपमहापौर साहेब असतील या सर्वांना विनंती केली की तुम्ही ती इमारत बांधत असताना, देशपांडे हॉस्पिटलची इमारत बांधत असताना तिथं लेडीज आणि जेंट्स हे टॉयलेटची व्यवस्था करा, चांगली करा, एकदम जसं चांगल्या दर्जाची टॉयलेट. कुठलीही महिला भगिनी आमची ग्रामीण भागातून कुठली शहरातल्या एखाद्या कोपऱ्यात देऊन तिला तिची व्यवस्था झाली पाहिजे. आणि ते हॉस्पिटल उभं राहिलंय त्याच्याकरता जो काही खर्च आला तो राज्याचे ज्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा होते त्यांनी त्यावेळेला आपल्याला मोठी जवळपास 28 ते 30 कोटी रुपये दिले, एका इमारतीला दिले. म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये एवढा मोठा निधी एकाच वास्तूला मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त अजितदादांमुळे मिळाला आणि ती इमारत आज उभं राहिली. त्यामुळं हे सगळं काम सगळ्यांच्या योगदानातून, सगळ्यांच्या सहकार्यातनं आज होतंय. आता मी काय फार वेळ घेत नाही, आता आमदार विखे पाटील साहेब